कथा महालक्ष्मीची. फार पूर्वीच्या काळची गोष्ट आहे. एक आटपाट नगर होतं. तिथे एक राजा राहत होता. त्याला 2 राण्या होत्या. एक आवडती होती, दुसरी नावडती होती. आवडतीचं नाव मधुरा राणी आणि नावडतीचं नाव देवयानी राणी होतं. त्या राजाचा एक शत्रू होता. त्याचं नाव रामेश्वर होतं. तो शनी उडे शनी बुडे, शनी आताळी जाई शनी पाताळी जाई असा राजाच्या पाठीस लागला होता. त्यामुळे राजा फार खराब होत चालला. एके दिवशी राजानं सर्व लोक बोलावले. रामेश्वरला मारा म्हणून आज्ञा केली. सर्व लोकांनी राजाचा आदेश स्वीकारला. त्याला जिकडे तिकडे शोधू लागले. त्याच नगरात एक म्हातारीचा लेक राहत होता. तो आपल्या आईला म्हणू लागला, आई आई मला भाकरी दे, मी राजाच्या शत्रूला मारायला जातो. तेव्हा म्हातारी म्हणाली, लेका तू गरिबाचा पोर, 4 पावलं पुढं जा, झाडा आड ही वाळली भाकरी खा, म्हणजे लोक तुला हसणार नाहीत. पोरानं बरं म्हटलं. म्हातारीनं त्याला भाकरी दिली. म्हातारीचा लेक भाकरी घेऊन निघाला. सगळ्यांच्या पुढे गेला. इतक्यात संध्याकाळ झाली. सर्व लोक घरी आले. त्यांना रामेश्वर काही सापडला नाही. आता राजाला फार काळजी वाटू लागली. आता फार रात्र झाली. म्हातारीचा मुलगा तिथेच राहिला. मध्यरात्री काय झालं, नागकन्या देवकन्या तिथे आल्या. महालक्ष्मीचा वसा वसू लागल्या. मुलानं विचारलं, बाई ह्यानं काय होतं? त्यांनी सांगितलं, पडलं झडलं सापडतं, मनी चिंतलं कार्य होतं. इतकं ऐकल्यावर तोही त्यांच्याबरोबर वसा वसू लागला. पूजा केली, घागरी फुंकल्या. पहाटेस उत्तर पूजा केली. जशी पहाटेस महालक्ष्मी आई कोल्हापुराला जायला निघाली, तेव्हा नागकन्या देवकन्यांनी आशीर्वाद मागितला. तसा म्हातारीच्या मुलानेही मागितला. तसं देवीनं सांगितलं, राजाचा शत्रू मरेल, तुला अर्ध राज्य मिळेल, अर्ध भांडार मिळेल, माडीशी माडी बांधशील, नवलवाट नाव ठेवील. तो वैरी डावा पाय मस्तकी घेऊन उद्या राजाच्या अंगणात मरून पडेल. असं म्हणून देवी अदृश्य झाली. म्हातारीचा मुलगा घरी आला. दुसऱ्या दिवशी राणी पहाटे उठली, परसात आली. तिनं तिथं राजाचा वैरी मेलेला पाहिला. तिला फार आनंद झाला. तशी तिनं ही गोष्ट राजाला जाऊन सांगितली. राजाने लगेचच चौकशी केली. म्हातारीचा मुलगा सगळ्यांच्या मागे होता. त्यानेच ह्याला मारलं असेल असं लोकांनी राजाला सांगितलं. राजाने त्याला लगेचच बोलावणं धाडलं. म्हातारीचा मुलगा राजाच्या घरी आला. त्यानं राजाला विचारलं, राजा राजा आळ नाही केला, अन्याय नाही केला, मला इथं का बोलावलं? तेव्हा राजा म्हणाला, भिवू नकोस, माझा वैरी रामेश्वर कोणी मारला? सगळे लोक तुझं नाव सांगतात, याचं काय कारण ते सांग. मुलगा म्हणाला, राजा राजा मी मारला नाही, पण तो देवीच्या वरानं मेला. तेव्हा राजा म्हणाला, ती देवी कोणती? तिला तू कुठं भेटलास? मुलगा म्हणाला, सगळ्यांच्या पाठीमागून निघालो होतो, त्यांच्या पुढं थोडासा गेलो, शिळी भाकरी झाडाआड करून खाल्ली. येता येता रात्र झाली. झाडाखाली वस्ती केली. रात्री नागकन्या देवकन्या तिथे आल्या. त्यांनी महालक्ष्मीचा वसा वसला. त्यांची मी चौकशी केली. पुढे मी पूजा केली, घागरी फुंकल्या. पहाटेस महालक्ष्मी माय कोल्हापूरला जागती झाली. सर्वांना आशीर्वाद दिला. तसा मलाही दिला. तुला आशीर्वाद काय मिळाला? मला आशीर्वाद असा मिळाला, राजाचा शत्रू मरेल, तुला अर्ध राज्य मिळेल, अर्ध भांडार मिळेल, माडीशी माडी बांधील, नवलवाट नाव ठेवील. असं म्हणून देवी अदृश्य झाली. मग आम्ही उत्तर पूजा केली. तातू घेऊन घरी आलो. तोपर्यंत तुमचं बोलावणं आलं. राजाने हकीकत ऐकली. सर्वत्र आनंदी आनंद झाला. म्हातारीच्या मुलाला अर्ध राज्य दिलं, अर्ध भांडार दिलं, माडीशी माडी बांधून दिली, नवलवाट नाव ठेवलं. पुढं म्हातारीचं पोर आनंदानं राहू लागलं. ही बातमी आवडत्या राणीला समजली. राणीने नवलवाटाला बोलावणं धाडलं. महालक्ष्मीचा वसा कसा करतात म्हणून विचारलं. नवलवाटानं तातू दाखवला. तिला सांगितलं, अश्विन मास येईल, पहिली अष्टमी येईल, त्या दिवशी 16 सुतांचा तातू तेल हळद लावून करावा. 16 दुर्वा 16 तांदूळ घेऊन तुळशीची पंचामृती पूजा करावी. ज्याला हा वसा घेणं असेल त्यानं तातूची पूजा करावी. तातू हातात बांधावा. दुसरी कहाणी चतुर्थी व तिसरी चतुर्थीला करावी. याप्रमाणे दर अश्विन मासी करावं असं त्यानं तिला समजावून सांगितलं. पुढे काय झालं, एके दिवशी राजा राणीच्या महाली आला. सारीपाट खेळू लागला. राजानं राणीचा तातू पाहिला. हे काय म्हणून राणीला विचारलं. राणीने तातूची हकीकत सांगितली.
राजा म्हणाला, माझ्या घरी हारे बहू, दोरे बहू, कांकणे बहू, कळाचे बहू, व्रताचं सूत तोडून टाक. मला ह्याची गरज नाही. पुढे रात्र झाली. राजा राणी निजली. सकाळी दासी बटकी महाल झाडू लागल्या. केरात त्यांना तातू सापडला. दासींनी तो तातू नवल वाटाला दिला. त्याला राणीचा फार राग आला. इतक्यात काय चमत्कार झाला, त्याला नावडती राणी भेटली. तिनं तो तातू मागितला. तेव्हा तो म्हणाला, उतशील मातशील, घेतला वसा टाकून देशील. तिनं सांगितलं, उतणार नाही मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. तसा त्यानं तातू तिच्या हवाली केला. वसा सांगितला. पुढं अश्विन मास आला. पहिली अष्टमी आली. त्या दिवशी काय चमत्कार झाला. देवी महालक्ष्मीनं म्हातारीचं रूप घेतलं. मधुरा राणीच्या महाली गेली. महालक्ष्मीची तिला आठवण आहे किंवा नाही हे पाहू लागली. तो घरात कोठे काहीच तयारी दिसेना. तेव्हा ती मधुरा राणीला म्हणू लागली, अगं अगं मधुरा राणी, पुत्राची माय, आज तुझ्या घरी काय आहे? राणीनं उत्तर दिलं, आज माझ्या घरी काही नाही. तेव्हा ती राणीला पुन्हा म्हणाली, अगं अगं मधुरा राणी, पुत्राची माय, म्हातारीला पाणी देशील तर तुझ्या राज्याला पुरे होईल. राणीनं उत्तर दिलं, म्हातारीला तांब्याभर पाणी दिलं तर माझ्या राज्याला पुरणार नाही. तेव्हा म्हातारीनं पुन्हा राणीला हाक मारली, अगं अगं मधुरा राणी, पुत्राची माय, म्हातारीला दही भाताची शिदोरी देशील तर तुझ्या राज्याला पुरी होईल. राणी पुन्हा म्हणाली, म्हातारीला दही भाताची शिदोरी दिली तर माझ्या राज्याला पुरणार नाही. म्हातारीला राग आला. तिनं शाप दिला. तो काय दिला, सवतीच्या न्हाणी तू डाराडुरी करीत असशील, अर्ध अंग बेडकाचं अर्ध अंग मनुष्याचं अशी होऊन पडशील. इतकं राणीनं ऐकलं आणि खदाखदा हसली. मग म्हातारी तिथून निघून गेली. ती देवयानी राणीच्या महाली आली. इकडे तिकडे पाहू लागली. तो तिला जिकडे तिकडे गडबड दिसली. एकीकडे पूजेचं साहित्य दिसलं, दुसरीकडे महालक्ष्मीचा मुखवटा मांडलेला दिसला. तिनं देवयानी राणीला विचारलं, अगं अगं देवयानी राणी, पुत्राची माय, आज तुझ्या घरी काय आहे? तिनं उत्तर दिलं, आज माझ्या घरी महालक्ष्मी आहे. तेव्हा म्हातारी म्हणाली, कशानं ओळखावी, कशानं जाणावी? तो ती सकाळी कुवारीन झाली, दुपारी सवाशीन झाली, संध्याकाळी पोक्त बायको झाली. अशा तिन्ही कळा तिला पालटून दाखवल्या. नंतर राणीनं तिला घरात बोलावलं, न्हाऊमाकू घातलं, नवं कोरं पितांबर नेसायला दिलं, चौरंग बसायला दिला. राणीनं व नवलवाटानं तिची पूजा केली. संध्याकाळ झाली. देवीसमोर दोघंजण घागरी फुंकू लागले. तसा घागरींचा आवाज राजाच्या कानी गेला. धुपाचा वास महाली आला. तशी राजानं चौकशी केली. शिपायांना हाक मारली, नावडतीच्या घरी आवाज कशाचा येतो ते तुम्ही पाहून या. शिपाई नावडतीच्या घरी आले. महालक्ष्मीचं दर्शन घेतलं. तसेच ते परतले. राजाच्या महाली आले. पाहिलेली हकीकत सांगितली. तसा राजा म्हणाला, मला तिथं घेऊन चला. शिपाई राजाला घेऊन राणीकडे आले. राणीनं पंचारती ओवाळली. राजाचा हात धरला. मंदिरात घेऊन गेली. सारीपाट खेळू लागली. खेळता खेळता पहाट झाली. पहाटेस लक्ष्मी माय कोल्हापुराला जाती जागती झाली. तशी राणी म्हणाली, माय, मला आशीर्वाद दे. महालक्ष्मी म्हणाली, तुला आशीर्वाद काय देऊ? राजा तुला सकाळी घेऊन जाईल आणि तुझी सवत तुझ्या न्हाणी डाराडुरी करील, अर्ध अंग बेडकाचं अर्ध अंग मनुष्याचं अशी होऊन पडेल. तशी देवयानी राणीनं तिची प्रार्थना केली, तिला इतका कडक शाप देऊ नको. तसं देवीनं सांगितलं की बरं, मग राजा तिला 12 वर्ष वनात तरी धाडील. असं म्हणून देवी अदृश्य झाली. उजाडल्यावर राजानं तिला रथात बसवलं. वाड्यासमोर घेऊन आला. मधुरा राणीला निरोप धाडला की राजा राणीला घेऊन येतो आहे, तिला तू सामोरी ये. तशी तिनं फाटकं तुटकं नेसली. घाणेरडी चोळी अंगात घातली. केस मोकळे सोडले. कपाळी मळवट भरला. जळतं खापर डोकीवर घेतलं आणि ओरडत किंचाळत पुढे आली. तो राजानं विचारलं, ओरडत किंचाळत कोण येत आहे? भूत आहे की खेत आहे? शिपायांनी सांगितलं, भूत नाही, खेत नाही, तुझीच राणी तुला सामोरी येत आहे. राजा म्हणाला, तिला रानात नेऊन मारून टाका. असा शिपायांना हुकूम केला आणि आपण उठून महाली आला. राजा राणी सुखानं नांदू लागले. इकडे शिपायांनी मधुरा राणीला रानात नेलं. तिला राजाचा हुकूम सांगितला. राणी मुळूमुळू रडू लागली. तसं शिपायांनी सांगितलं, बाई बाई, रडू नको, आम्ही तुझ्या हातचं खाल्लेलं प्यायलेलं आहे. आमच्यानं काही तुला मारवत नाही, म्हणून आम्ही तुला सोडून देतो. पुन्हा तू या राज्यात काही येऊ नकोस असं सांगितलं. राणीला तिथेच सोडून दिलं. आपण निघून नगरात आली.
नंतर ती तशीच फिरता फिरता एका नगरात गेली. पहिल्यांदा कुंभाराच्या आळीत गेली. तिथं नव्या राणीला नवा कळस घडवीत होते, परंतु एकही कळस उतरेना. तेव्हा त्यांनी चौकशी केली, नवं माणूस कोण आला आहे. तोही सापडली. त्यांनी तिला हाकलून लावलं. पुढे ती कासाराच्या आळीत गेली. तो तिथे नव्या राणीला नवा चुडा करीत होते, पण एकही चुडा उतरेना. तेव्हा त्यांनी चौकशी केली, नवं माणूस कोण आला आहे. तेव्हाही राणी सापडली. लोकांनी तिला तिथूनही हाकलून लावलं. ती तिथून निघाली. ती सोनाराच्या आळीत आली. तिथे नव्या राणीला नवा दागिना घडवत होते. तो एकही दागिना उतरेना. तेव्हा त्यांनी चौकशी केली, नवं माणूस कोण आला आहे. तेव्हाही राणी सापडली. त्यांनी तिला हाकलून लावलं. ती तिथून निघाली. साड्यांच्या आळीत गेली. तो तिथं नव्या राणीसाठी नव्या साड्या विणत होते, पण एकही साडी विणली जाईना. मग त्यांनी चौकशी केली, नवं माणूस कोण आला आहे. इकडे तिकडे पाहू लागले. तोही राणी सापडली. मग तिला तिथूनही हाकलून लावलं. पुढे ती राणी रानात निघून गेली. जाता जाता ऋषींची गुंफा तिच्या दृष्टीस पडली. ती तिथं गेली. ते ऋषी ध्यानस्थ बसले होते. ती तिथंच राहिली. ऋषी स्नानाला गेले म्हणजे ही आपली झाड सारवण करी, पूजेचं मांडून ठेवी. अशी तिनं 12 वर्ष केली. ऋषी प्रसन्न झाले व म्हणाले, इथं झाड सारवण कोण करतं, त्यानं माझ्यासमोर यावं. तशी ती ऋषीच्या पुढे आली. नमस्कार केला. ऋषींनी झाड सारवण करण्याचं कारण विचारलं. ती म्हणाली, अभय असेल तर सांगते. ऋषींनी अभय दिलं. राणीनं पहिल्यापासून हकीकत सांगितली. ऋषींनी पोथ्या पुस्तकं वाचून पाहिली. तो तिच्यावर महालक्ष्मीचा कोप आहे असं समजलं. ऋषींनी तिच्याकडनं महालक्ष्मीची पूजा करवली. रात्री घागरी फुंकवल्या. पहाटे महालक्ष्मी माय कोल्हापूरला जाती जागती झाली असा राणीनं आशीर्वाद मागितला. देवी रागावली होती. ऋषींनी देवीजवळ क्षमा मागितली होती. देवीनं उशाप दिला, या झाडाखाली सगळी तयारी कर. पाय धुवायला पाणी ठेव, चंदनाची उटी ठेव, फराळाची तयारी कर, कापुरी विडा ठेव, वाळ्याच्या पंखा ठेव. त्या सगळ्याला तुझ्या हाताचा वास येऊ लागेल. राजा इथं आज उद्या येईल. तहानलेला असेल. त्यानं शिपाई थंड पाण्याचा शोध करतील. तेही सगळी तयारी पाहतील. राजाला जाऊन सांगतील. नंतर राजा इथे येईल. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी तिथे राजा आला. थंडगार छाया पाहिली. स्वस्त बघून विश्रांती घेतली. नंतर पाय धुतले. पोटभर फराळ केलं. पाणी प्यायला. कापुरी विडा खाल्ला. आत्मा थंड झाला. पुढे राजाने शिपायांना विचारलं, इथं मी पाणी प्यायलो, फराळ केला, विडा खाल्ला, या सगळ्याला मधुरा राणीच्या हाताचा वास कसा आला. शिपाई म्हणाले, अभय असेल तर सांगतो. राजानं अभय दिलं. तेव्हा शिपाई म्हणाले, आम्ही तिच्या हातचं खाल्लं प्यायलं. आमच्यानं काही राणीला मारवलं गेलं नाही, म्हणून आम्ही तिला सोडून दिलं. तेव्हा राजा म्हणाला, असं असेल तर तिचा तुम्ही आसपास शोध घ्या. शिपाई निघाले. ऋषीची झोपडी पाहिली. तिथे मधुरा राणी सापडली. राजाला जाऊन शिपायांनी सांगितलं. राजा उठला. ऋषीच्या दारी गेला. त्याचं दर्शन घेतलं. ऋषींनी ओळखलं. त्याला सगळी हकीकत सांगितली. त्याला बोध दिला. राणीला नमस्कार करायला सांगितलं. नंतर तिला राजाच्या हवाली केली. तसं उभयंतांनी ऋषींना नमस्कार केला. ऋषींनी त्यांना आशीर्वाद दिला. पुढे राजानं तिला रथात बसवलं. आपल्या नगरीत घेऊन आला. बाहेर रथ उभा केला. राणीला निरोप धाडला. राजा मधुरा राणीला घेऊन येतो आहे, त्याला तू सामोरी ये. तशी राणी न्हाली, माखली, पित्तांबर नेसली, सालजोळी घातली, अलंकार घातले, नगरच्या दासीबरोबर घेतल्या आणि वाजत गाजत राणी सामोरी गेली. राजानं विचारलं, वाजत गाजत कोण येत आहे, नागकन्या की देवकन्या? तसं शिपायांनी सांगितलं, नागकन्या नाही, देवकन्या नाही, तुझीच राणी तुझ्या सामोरी येत आहे. तेव्हा राजा मधुरा राणीला म्हणाला, तू जर अशीच सामोरी आली असतीस तर तुला इतके हाल भोगावे लागले नसते. राणीवर रमली. राजानं देवे आणि राणीला उचलून रथात घेतलं आणि दोघींसह वाजत गाजत नगरात आला. सुखानं रामराज्य करू लागला. जशी मधुरा राणी व लक्ष्मीबाई कोपली तशी तुम्हा आम्हावर न कोपो, ही साठा उत्तराची